तर नमस्कार मित्रांनो, मी दीपेश म्हणून तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज कापड खेळांचा म्हणजे शिमगोत्सवाचा आज दुसरा दिवस आहे आणि आज आपल्याला जायचं आहे कोठार वाडीत। आपला हा कापड खेळ आहे तो घेऊन जायचा, आपला कोठारवाडीत जायचं आहे। तर आपल्या देवळापासून ते कोठारवाडीपर्यंत आपल्याला चालत जायचं आहे। हे तरी पण किती किलोमीटर असतात रे? अरे नाही ना, किती किलोमीटर असतात तर कोठार चालत जाऊ? 5 किलोमीटर तरी 5 किलोमीटर असणार। चांगल्या तऱ्हेत हो कवा तऱ्हेन खबरदारी। आता आपण होळीजवळ टिपरी दिली आणि आता आपण चाललो कोठार या वाडीत। पुढे पण आहेत, पार्टी पण आहेत, हे बघा। मित्रांनो, देवळापासून आता आपण 1 ते 1.5 किलोमीटर जवळजवळ चाललो आहोत आणि अजून पण 3 किलोमीटर 3-3.5 किलोमीटर पकडा तुम्ही बाकी आहे अजून। आणि हे प्रत्येक वर्षी आम्ही चालत जातो कोठारवाडीत, टेम्पो वगैरे जात नाही। तर हे बघा, हे पुढे आपले निशाणेवाले, तर निशाणेवाले चप्पल हलत नाही। तर ह्या वाटेवर ना मित्रांनो कोचं असतात, बारकी बारकी काटे असतात एकदम बारीक, ते लागू पण शकतात। तर हाय कर काहीतरी, हां खेळे बघा किती आहेत, ते एकूण 34 खेळे आहेत। हां बस, प्रपोल पेम्या थांब जाऊ। हे बघा लाचचं खेळो पाटिया विको बघा, दोन्ही साईडने पूर्ण जंगल आहे। इथून मधनं ही वाट आहे, कट वाट आहे, पुढे दाखव। पार्टी पण आपली मंडळी आहेत, थोडी पार्टी आहेत। युवराज कडंब, हां चला, काय म्हणता किती अरे चला बोल, मी काय बोलू आकडे पार्टी पण मी काय बोलू, काय तर बोल, आता तू तर सांगतो मला बोलवचा तुषार, काय तर बोल 4 शब्द। मग व्हिडिओ गेला त्याला आज वाटतं तुषाराक आमच्या, जाऊ दे चला पुढे तुम्हाला दाखवतो वाट। आता हे बघा चालूच झाले म्हणजे समजा, हां हे बघा। आता पुढे जाऊन आपल्याला मित्रांनो थोडंच पुढे जाऊन आपल्याला टिपरी द्यायची आहे। तिथे देवस्थान आहे, तिथे आम्ही टिपरी देतो, तिथे गारणं घालतो, त्यानंतर मग पुढची वाट चालू। माझ्या मते हे बघा अशी, 1 मिनिट, इकडे खूप आहेत तोरणं आणि चिकना पण होता। ते बघा, हे चिकना आम्ही मित्रांनो पहिलीलाही खायचे। एक काळी काळी आहे ती चिकनं, ते हिरवी असतात पहिली, नंतर काळी होतात, ते खायची खूप टेस्टी लागतात। आणि ही तोरणा ही हिरवी असतात, नंतर पांढरी होतात, ती खूप चांगली लागतात खायला। हे बघा तुका जराशी की माका ते
आता आपण कोठार वाडीत पोचलो आहोत आणि इथे सर्व येऊन जमतील. आता पुढे ढोल वाजवत मग आपण होळी लागे जाऊ. आधी होळी लागे टिपरी देऊ, त्यानंतर मग पुढे घर घ्यायचे. फक्त इकडे एक प्रॉब्लेम होतो की उलटं सुलटं फिरावं लागतं. आणि मेन म्हणजे आता हे पगड्या आणि कापड रात्री 9 वाजेपर्यंत असंच, कारण की 9 वाजता जेव्हा आम्ही जेवायला थांबू तेव्हा हे कापड वगैरे सोडू. त्यानंतर परत मग कापड लावून डायरेक्ट थोडी घरं असतील ती सोडून घरी जाऊ आपण, म्हणजे मांडावळाला देवळात. तिकडे जाऊन मग होळी लागली एक टिपरी देतात आणि त्याच्यानंतर मग देवळात जाऊन कापडं सोडतात. त्यानंतर मग होळी लागी टिपरी मारून झाली. व्हिडिओ करायला भेटला नाही कारण की डायरेक्ट गारणं घातलं तर मग लगेच खेळ सुरू झाला आणि मोबाईल द्यायला मला भेटला नाही, त्यामुळे शूटिंग करताना आली. आता इकडे पहिलं आधी मांडघर आहे, तिकडे मोठा खेळ होईल, तिकडची मी एक छोटीशी क्लिप टाकेन. तर आताच आम्ही जेवलो, वाजले आहेत 1 वाजले आणि जेवलो. जरा एक कोणाला जेवला रे? वर्षाकडे प्रशांत राहू ना तो वाटलो प्रशांत गावकरांकडे जेवलो, सॉरी चूक बुक माफ असावी. तर आपल्यासोबत आपला चिंटू आणि केवू वर्गमित्र 11वी 12वीतला एकदम आपला खास मित्र आहे. तर आता खेळ पुढे खेळत आहेत. मी काका हा एक, पांडू एक, चिंटू बिजो, असे आम्ही 4-5 जण खेळ जेव केला, जेवायला आलो सॉरी. तर चला आता पुढची घरे घ्यायची. रात्री तरी 11, 11:30, 12पर्यंत वाजतीलच. तेव्हा तिकडे नाही. चला इकडे आपले खेळ आहेत एक.
पूर्ण करून दिलं कार्यक्रम दिलं खाती बसवलं पटवून दिलं त्यांचं म्हणणं असा त्यावर्षी तुम्ही याच्यात खेळ घेतील म्हणतो पाहुणे आपलं नवल पेटून दिलं.
रात्रीचे 12:15 झाले आणि आत्ताशी आम्ही आलोत. आता इथे वळी लागली लास्ट टिपरी. मग देवळात जाऊन कापडं सोडू, घरी जर गेलो तर जाऊ, थोडं फ्रेश होऊ आणि परत येऊन आम्ही झोपू. अरे